रिप्लाय फाईल केलाय। नाना भाऊ ना बॉम्ब टाकला ना काय टाकला, हनी ट्रॅपचे कुठलेच पुरावे दिले नाही देवेंद्र फडणवीस। अजूनही पुरावे आहेत, त्याला मागितलं तर त्यांना देणार। मला या निमित्तानं राज्यातल्या काही अधिकारी काही मंत्री त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। माझ्या जो सगळे पुरावे आहेत, मला कोणाचं चरित्रहनन करायचं नाही हे मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे। मला जी चिंता आहे ती चिंता आहे की राज्याच्या गोपनीय पेपर्स या हनी ट्रॅपच्या माध्यमातून असामाजिक तत्वाकडे गेलेले आहेत आणि त्याला राज्याला धोका निर्माण झालेला आहे। तेरी भी चूप मेरी भी चूप ही जी देवेंद्र फडणवीसाची पॉलिसी आहे ती राज्याला घातक ठरणार। पण उत्तेजित करतायत देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरावे समोर आणण्यासाठी असं म्हणावं। मग आजचं त्यांचं वक्तव्य त्यांना सांगितलं ना तुम्हाला देतो म्हणून, तर ते त्याच्याकडे लक्षच करायला तयार नाही। तुमची भूमिका काय असणार आहे? आणणारेच समोर तुम्ही हे सगळे पेनड्राईव्ह पुरावे? मी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या हिताची मी भूमिका घेणार। जे काही माझ्या निदर्शनास आलं ते मी विधानसभेत मांडलेलं आहे। सरकारने समजा त्याला गमतीत उडवायचं असेल आणि तेरी भी चूप मेरी भी चूप करायचं, ते सरकारचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे याला गांभीर्य अगर सरकार घेत नसेल तर तो सरकारचा दोष आहे। नाशिकच्या उपजिल्हाधिकारीबाबत महिला उपजिल्हाधिकारीचा पण त्यांनी तिथे उल्लेख केला। त्यांनी तक्रार केली पण परत घेतली आणि ज्यांचं हॉटेल आहे, ज्या हॉटेल मालकाचा ते उल्लेख करतायत ते काँग्रेसचे होते, काँग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढवलं होतं असं सुद्धा म्हणतात। नेमकं सत्य काय? या सरकारमध्ये काँग्रेसचेच खूप लोक सत्तेमध्ये आलेले आहेत। एकाला विकत घेऊन काय प्रलोभन देऊन हे लोकांनी घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे आता हे सगळे लोक आहेत, उद्या यांनी बदमाशी केली तर तो जुना बोर्ड दाखवणार आहे की देवेंद्र फडणवीस। त्यामुळे जो होता 25 वर्षाच्या पहिले काँग्रेसमध्ये होता, आता तो यांच्याच काळामध्ये आता 3 हॉटेल त्यांनी बांधलेत। यांच्याच आशीर्वादाने ते पुढे चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ही जी काही देवेंद्र फडणवीसांनी जी कहाणी सांगितलेली आहे ती कहाणी अशी आहे की मी मगाशी म्हणालो की तेरी भी चूप मेरी भी चूप ही भूमिका आहे। आम्ही सांगितलं ना, मी म्हटलं ना अध्यक्षाला मला त्या बोलायला संधी, मी देतो पुरावा, तर त्यांनी मला बोलायची संधी दिली नाही। सांगायचं पर एवढंच आहे की आमचा जो पुरावा आहे, नाना पटोले असा बॉम्ब नाही टाकत, वस्तुस्थिती मांडतो। विधानसभेत बॉम्ब नाही टाकला जात आणि मी वस्तुस्थिती मांडलेली आहे। वस्तुस्थिती माझ्याजवळ आहे आणि मी ज्या दिवशी मांडायची असेल त्या दिवशी पुन्हा मांडेलच, पण त्याच्यानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील त्याची भीती मला आहे आणि मला हे पाप करायचं आहे। फडणवीस म्हणतात ना हनी यांना ट्रॅप आहे, तुमच्यावर टीका करतात आणि पुरावे घेऊन या म्हणतात। पुरावे आहे म्हटलं ना, मी देतो म्हणाले तर फडणवीस माझ्याकडे बघायलाच तयार नाही। त्यांना माहिती आहे आणि त्यांना ते लपवत आहेत। त्यांना माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळं काय झालेलं ते पण माहिती आहे। स्वतःच फडणवीस या सगळ्या माहिती लपवायला निघालेल्या आहेत आणि म्हणून तेरी भी चूप मेरी भी चूप ही जी काही भूमिका फडणवीसांची आहे ते राज्यासाठी अहिताची आहे। पण तुम्ही जर पुरावे समोर आणले तर काय होईल? सरकारचं काय होईल? फरक पडेल सरकारला? येणार ना। हे बघा, घटना झालेली आहे, हे सगळं झालेलं आहे। मी जे सांगतोय की राज्याच्या जे गोपनीय कागद असामाजिक तत्वाच्या हाती गेलेल्या त्याचा धोका या राज्याला कधी ना कधी होणार आहे। त्या दिवशी मी जी भूमिका मांडली ती कळेल। नक्की धन्यवाद नानाभाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण बोलतो ज्या दिवशी भूमिका मांडणार त्यावेळी सत्य समजेल असं नानाभाऊ म्हणतात। नेमकं काय घडेल हनी ट्रॅप प्रकरणात पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।